Cancer Healer Center, a new beginning. मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं शिंदे समाधी अवस्थेत असं शिवसेनेच्या आमदारांना सांगितलं। सामनातून खळबळजनक गौप्यस्फोट, पक्षातील फोन टॅप केले जात असल्याचाही शिंदेंना संशय। सामनातून दावा। मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं मातोश्रीवर काळा जादू केला जातोय, राऊतांनी त्यावर लेख लिहावं। सामनातील रोखठोकवरून नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला। शिंदेंच्या एका गटावर फडणवीसांचं नियंत्रण, फडणवीसांच्या सांगण्यावरून शिंदेंचे 20-25 आमदार सुरतला गेलेले, संजय राऊतांचा मोठा दावा। राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं, उद्धव ठाकरे भाजप एकत्र येतील का या प्रश्नावर ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचं सूचक उत्तर। आधी शिवसेना एकत्र आणण्याचे वक्तव्य, नंतर शिरसाटांचा घुमजाव, वेळ आली तर ठाकरे शिंदेना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करणार, शिरसाटांनी केलं होतं वक्तव्य। सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तोच जिवंत राहील, भगव्या झेंड्यामुळेच मंत्री होऊ शकलो, मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानानं नव्या वादाची चिन्ह। माझ्या वडिलांवर झालेले वार का दिसले नाहीत, वैभवी देशमुख यांचा नामदेव शास्त्रींना संतप्त सवाल, संतोष देशमुख कुटुंबीय भगवान गडासाठी रवाना, नामदेव शास्त्रींना आरोपींच्या गुन्ह्यांचे पुरावे देऊन न्यायाची मागणी करणार। जातीयवादाचा नवा अंक राज्याने पाहिला, ज्यांच्याकडे मानाचं पद आहे तिथेही जातीयवाद, धनंजय मुंडे नामदेव शास्त्री भेटीवरून जरांगेंची टीका। मोठी बातमी, 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेनं मध्यमवर्गीयांना दिलासा, सरकारला 1 लाख कोटींचा तोटा होणार। 40 लाखांमध्ये एमपीएससी पेपरचा आमिष देण्याच्या व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी तिघांवर कारवाई, पुण्याच्या चाकणमधून दोघे अटकेत तर नागपुरातून एक साथीदार ताब्यात, गुन्हे शाखेकडून तपास सुरू। मालेगावात बांगलादेशींना बनावट कागदपत्र देणाऱ्यांना अटक, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर छावणी पोलिसांची कारवाई। Cancer Healer Center, a new beginning.